हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गायज, आज आहे आपल्या मागच्या मंदिराचा उत्सव. तर आपली व्हिडिओ पूर्णपणे बघा. हे बघा गायज, आपल्या मंदिराचा होता भंडारा. सकाळ सकाळी मस्त काम चालू होतं. लाईट वगैरे बसवत होते. हे बघा, मर्क्युरी बसवते का आता आपला कार्यक्रम रात्रीचा होता, त्यासाठी आपल्या इथं लय मोठे कीर्तनकार येणार होते. हे बघा, हे असं स्टेज केलेलं होतं. साईबाबा भंडारा उत्सव. बाहेर सेवकाला बघा. चला आतमध्ये जाऊ आपण. थांबा, कुलूप उघडतो. चला जाऊ आतमध्ये. लय जुनं आहे गाईज मंदिर. दरवाजे वगैरे बघा, तुम्ही बघू शकता. लय जुनं आहे लय. हे बघा, त्यांची समाधी आहे इथं. समाधी आहे त्यांची इथं. समाधीला सजवलं वगैरे होतं, हारबीर घातलेला होता. आणि हे मंदिर जुन्या काळातलं लय जुनं आहे. लय म्हणजे लय. माझे पप्पा जेव्हा बारीक होते ना, तेव्हापासूनचं मंदिर आहे. टेप रेकॉर्डर वगैरे इथं आलेलं होतं. सगळं भोंगी वगैरे लावलेली होती. चला तुम्हाला भोंगा कुठं लावलं ते दाखवतो. या बाहेर चला. दरवाजा लावून घेऊ आपण. म्हणजे काय, एवढं जुनं आहे मंदिर. लय म्हणजे लय जुनं मंदिर आहे. आणि त्याला पेंटिंग केलं होतं काल म्हणजे परवा दिवशी केलं होतं पेंटिंग त्याला सगळीकडून. कसं आहे, उन्हामध्ये एवढा मांडव घातला आहे. लय ऊन लागत होतं आज पण. हे बघा गाईस, तुम्हाला काय दाखवतो मी. इथं सगळे असे लोक बसणार. चला तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हे बघा, कशी लावलेत भोंगी. सकाळ सकाळ एवढं चालू झालं होतं ना भोंगी. लय म्हणजे लय वैताग आणला होता. आपलं घर जवळच आहे, त्यामुळं लय आवाज येत होता. आणि हा बघा कसं जेवत होता सकाळ सकाळ. डायरेक्ट नाश्ता नाही गाईस, डायरेक्ट जेवाय बसला होता. त्यानंतर मग हे बघा, सगळी लोक आलेली होती. इथं पूजा करायची होती जेवणाची. का तर ते जेवणाच्या आधी काहीतरी करतात ना वाटतं, त्याची पूजा करायची होती. तर आपली सगळी मंडळी करत होती पूजा. हे बघा, भांडी वगैरे त्यांची आलेली होती. मसाले वगैरे आलेले होते. सगळी लोक आलेली होती इथं. सिलेंडरची कमतरता आहे म्हणून त्यांनी चुली आणल्या होत्या आचार्याने. शाकभाजी, वरण भात असं काही जेवण होतं. जिलेबी वगैरे होतं. पण संध्याकाळी फक्त जेवण. कीर्तन वगैरे झाल्यावरती जेवण. त्यांचं मटेरियल सगळं त्यांनी ते ठेवलं होतं. एकदम सावलीत ठेवलं होतं मटेरियल. आपले पप्पा पण मग डायरेक्ट, पप्पांना गरम होत होतं म्हणून डायरेक्ट टी शर्ट काढून टाकला होता. कसं आहे, पूजा वगैरे करत होते सगळे. मग पूजा झाल्यावर बघा, केवढी लाकडं लावली होती त्यांनी. मस्त जाळच जाळ करून टाकला होता. हे बघा त्यांचं मटेरियल. बटाटा वगैरे आणलेला होता. तिकडं कांदा आहे. आणि हे बघा, इकडे आहे ना वांगी आहेत. कारण शाकभाजीला एवढं लागतंच, नाही का. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही घरी करत असाल तर. हरभरा आणलेला होता. हे पोत्यांमध्ये काय होतं ते मला अजून कळलं नाही. जरा ताट ठेवून येऊ आपण आता. कसं आहे, हळदी कुंकाचं ताट. केवढी भांडी होती काय जे बघा, पातेली केवढी होती. मी अख्खा त्या पातेल्यामध्ये बसून एवढी मोठी भांडी होती. ठेवलं मग त्यांनी बघा त्याच्यावर शिजायला. जाळले घातला होता. आणि 2 चुली होत्या. सावलीत केलं होतं झाडाच्या खाली एकदम. हे बघा, सगळं झाडाच्या खाली चालू होतं मस्तपैकी निवांतमध्ये. 8 वाजेपर्यंत जेवण रेडी पाहिजे होतं काहीच आपल्याला. हे बघा, त्यांनी कसले टॉपचे मसाले आणलेले होते. कसं आहे, टॉपचा विषय का नाही डायरेक्ट. तेल वगैरे, तेलाचा त्या पिशव्या पण, हा डबा पण होता. विचार करा की ते 800 लोकांचं जेवण होतं काहीच आज. 800 लोक आज म्हणजे येणार होती. तसं धरून चाललो होतं आम्ही, 800 लोक येतील म्हणून. पप्पा तिकडं ते करत होते. हे बघा, झेंडा वगैरे लावला आहे मस्तपैकी. कसं आहे, पेंटिंग वगैरे करून एकदम ओके का नाही. लय ऊन लागत होतं काहीच, लय म्हणजे लय. गेलो मग डायरेक्ट घरात मी. म्हणलं कुठं उन्हात थांबता एवढा वेळ. रात्री सगळं इथं पब्लिक येणार आहे. नुसतं पब्लिक होणार आहे रात्री. त्यानंतर हे बघा, मम्मीने ती परत चालली होती जेवण झालं आहे का नाही बघायला. तर चला तुम्हाला दाखवतो जेवण झालं आहे का नाही. सगळं पब्लिक आलेलं होतं मगासारखंच. कांदा बघा केवढा चिरलेला होता. कांदा, टॅमॅटो, वांगी. वरण शिजत होतं. कसं आहे वरण गाईज.
चुली एवढ्या पेटवल्या होत्या ना, सगळे आलेले होते इथं. लय चुली पेटवलेल्या होत्या त्यांनी. फुल गर्दीच. लसूण बघा, गर्दीच गर्दी केलेली होती त्यांनी. आणि हे आहे ना जे हवा मारायचं, त्यांनी ते ना फुकायच्या ऐवजी हवा मारित होते काहीच. मग विचार करा कसं डोकं. त्यानंतर मग साऊंडवाले आले, स्पीकरवाले. तिकडनं कुठून आणले होते काय माहिती, पण क्वालिटी वाजव होते. मग पब्लिक यायला सुरुवात झाली होती. हे बघा, हरिपाठ वगैरे चालू झाला होता रात्रीचा. मस्त वाटत होतं एकदम. हे बघा, आत्ता पब्लिक कमीच होतं का, आता हरिपाठ चालू होतं त्यामुळं. त्यानंतर हे बघा, कीर्तन चालू झालं. कीर्तन म्हणजे हरिपाठ. महाराज आले बघा, हंडे महाराज आपले ठेवलेले होते. आपण मस्त कीर्तन सांगितलं आज. नैतिक पण आलेला होता. चांगलं कीर्तन चालू होतं. मस्त वाटलं एकदम कीर्तन ऐकून वगैरे. पब्लिक पण भरपूर आलेलं होतं. हे बघा, खूप पब्लिक आलेलं होतं, खूप. म्हणजे बहुसंख्येने सगळी उपस्थित राहिलेली होती तसं म्हणायला गेलं तर. सगळी जेवाय बसली होती. वयस्कर माणसं सगळे आपले आलेली होती. सगळी मग बसली जेवायला. बघू शकता तुम्ही. हे बघा, नंतर सगळी पुरुष मंडळी बसली, मग पोरं बसली. त्यानंतर मग मी आलो घरी. तर गाईज, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये.